संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळाचं रिंगण जे आहे ते खडूस फाटा या ठिकाणी पार पडलेले आहे आणि दर्शन घेण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आलेले आहेत. त्यांनी दर्शन घेतले माऊलींचं. काय भावना आहे आज तुम्ही दर्शन घेतलं? मी गेल्या वर्षी सुद्धा पालखीला आलो होतो. आपण होता त्याला साक्षी तुम्ही होता. खऱ्या अर्थानं या निमित्तानं जे वारकरी येतात हे खऱ्या अर्थानं पांडुरंग आहेत. त्यांना पाहून पांडुरंगाचं दर्शन घेण्याचं समाधान आम्हाला लाभतं आणि म्हणून पालखीला येणं, या वारकऱ्याच्या भावना समजून घेणं. आज तुम्ही पाहता असाल लाखो लोक रस्त्याच्या बाजूला झोपलेले आहेत. काही चिंता नाही, घरदारची चिंता नाही, कशाची चिंता नाही, मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. ही जी मनोमन भावना आहे ना, ती खऱ्या अर्थानं ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे. असं चित्र तुम्हाला जगात कुठं पाहायला मिळणार नाही जे आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आज दर्शन घेतल्यानंतर तुम्ही वारकऱ्यांना कसा सरकारकडून काही मदत देखील दिलेली आहे वारकऱ्यांना, दिंडींना, तर त्या संदर्भामध्ये आम्ही वारकऱ्यांना दरवर्षी पर दिंडीला आम्ही 20,000 प्रमाण देत असतो. आता यावर्षी जवळपास 1400 दिंड्या आहेत, त्यांना मदत दिलेली आहे आणि पुन्हा स्टॉलसुद्धा लावलेले आहेत. जेवणाची व्यवस्था असेल, पुन्हा पाण्याची व्यवस्था असेल, ही आमच्या विभागातर्फे सुद्धा आम्ही करतो आहे. म्हणून जेवढं शक्य होईल तेवढी वारकऱ्यांना मदत करणं हे आमचं काम आहे. मानाच्या दिल्या प्रलंबित ज्या दिंड्या आहेत त्यांच्या देखील काही प्रमाणात त्यांना देखील जेवढ्याही दिंड्या आमच्याकडे रजिस्टर्ड होतील सर्वांना पैसे म्हणजे दिले जाईल. ही मदत नाही आहे, हे सहकार्याची भावना आहे, हे समजून घ्या. हे कुणाला त्यांच्यावर आम्ही उपकार करत नाही. या सगळ्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने हे सगळ्या दिंड्यांना देत आहेत आणि आता अंतिम टप्प्यामध्ये वारकऱ्यांचा जो प्रवास आहे जो आळंदीपासून निघालेला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे हा अंतिम टप्प्याचा प्रवास खऱ्या अर्थानं आनंदाने आणि फार जल्लोषात निघालेला आहे. प्रत्येकाच्या चेहरा वेगळा हास्य आहे. आम्ही तुम्हाला एक सांगतो की या सगळ्या दिंड्या, जेवढ्याही दिंड्या असतील विभागीय आयुक्ताच्या मार्फत यांना सर्वांना आम्ही मदत निश्चित करू. काही जर राहिल्या असतील तर त्यांनासुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत. त्यांनी आमच्याशी संपर्कसुद्धा साधावा. या दिंडीमध्ये कुणालाही काहीही त्रास होऊ नये याची काळजीसुद्धा आमच्या विभागातर्फे आम्ही घेतो आहे. वारकऱ्यांसोबत तुमचा संवाद झाला का? त्यांचं काय म्हणणं येतं आहे? कारण इतका मोठा प्रवास त्यांनी केलेला आहे तर त्यांचा आनंद त्या वारकरी तो एक आपल्या वेगळ्या विश्वात आहे. त्याला पांडुरंगाशिवाय दुसरं काही दिसत नाही आहे. तो चालतोय. आता अनेक जण तुम्ही पाहता, रस्त्याने पाहताय, वयोवृद्ध आहेत, लहान बालकं आहेत, कशाचीही चिंता नाही. पाऊस येईल की नाही येईल किंवा आणखी किती लांब जायचं आहे, पोटात आहे की नाही, काही नाही. तो हरिनामाचा जप करतोय आणि पुढे निघतोय. दुसऱ्या बाजूला इथं वारी होते, तिकडं दिल्लीमध्ये आंदोलन देखील सुरू आहे, तर त्याबद्दल काय सांगाल त्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये? आता आम्ही वारीचा आनंद घ्यायला आलेलो आहे. राजकारण आपण 365 दिवस करत असतो. आज विषय फक्त वारी आणि वारी आहे. संजय राऊत 20 जुलैला काळा दिवस म्हणतात त्याबद्दल संजय राऊत कशाला चांगलं तोडणं आहे? आमचं चांगलं बोलायचं आजचा दिवस आहे, त्याच्यामध्ये हे संजय राऊत वगैरे हा विषय घेणं मला वाटतं योग्य नाही. हे होते संजय शिरसाट यांनी या वारकऱ्यांच्या मदतीबद्दल देखील वक्तव्य केलेलं आहे. वारकऱ्यांना मदतीच्या संदर्भात देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. कॅमेरा पर्सन प्रशांत मोहितेसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, खडूस.